महाराष्ट्रातील विद्यार्थी आंदोलकांना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण नीट पेपरफुटी प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यासाठी मुदतवाढ मिळालेली आहे। 31 मार्च 2027 पर्यंत आंदोलकांवरील गुन्हे मागे घेता येतील। सुप्रीम कोर्टाने गंभीर नसलेले गुन्हे मागे घेण्याची सूचना केलेली होती आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळणार आहे। तर नीट पेपरफुटी प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यासाठी मुदतवाढ आता मिळालेली आहे। 31 मार्च 2027 पर्यंत आंदोलकांवरील गुन्हे मागे घेता येणार आहेत। सुप्रीम कोर्टानेच या संदर्भात सूचना केलेली होती आणि त्यामुळे या आंदोलकांना आता काहीसा दिलासा मिळणार आहे। महाराष्ट्रातील विद्यार्थी आंदोलकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। नीट पेपरफुटीच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलनं झालेली होती आणि यामध्ये काही आंदोलक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झालेले होते। हे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात एक मोठा दिलासा या विद्यार्थ्यांना मिळालेला आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वेदांत, या विद्यार्थ्यांना किती मोठा दिलासा यामुळे मिळणार आहे? ज्या प्रकारे आपण बघितलं होतं, राज्यभरात जंतर मंतरचे पाठिंबा देण्यासाठी विविध आंदोलन झाली होती। मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन झाली होती आणि यामध्ये काही विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले होते। अशा विद्यार्थ्यांना न्यायालयीन दिलासा मिळणार आहे, कारण जी माहिती मिळते त्यामध्ये 31 जुलैपर्यंत दोषारोप पत्र दाखल झाले आहेत। असे खटले मागे घेण्यास शासन निर्णयाने मान्यता दिलीच आहे। त्यासोबतच जी मुदत आहे दोषारोप पत्र दाखल करण्याची ती 31 जुलैला संपली जरी असली तरी ही वाढवून देत 31 मार्च 2027 पर्यंत करण्यात आलेली आहे। त्यामुळे जी काही सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आणि राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतर यानंतर शासन निर्णय जारी होत ही मुदत आता 31 मार्च 2027 पर्यंत देण्यात आली आहे। त्यामुळे गुन्हे मागे घेण्यासाठी आणि दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत या आंदोलकांना वेळ मिळणार आहे आणि त्यामुळे एक न्यायालयीन दिलासा या सगळ्या आंदोलक विद्यार्थ्यांना मिळतोय। वेदांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर जंतर मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर ठिकठिकाणी आंदोलनं झालेली होती आणि यापैकी काही विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले होते। त्याच प्रकरणी मोठा दिलासा आता या आंदोलक विद्यार्थ्यांना मिळणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।